नमस्कार मित्रांनो, टुवर्ड्स द अदर वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। शेगाव सिरीजच्या मागच्या भागात आपण शेगाव जवळील नागझरी मंदिराबद्दल माहिती पाहिली। तर आज आपण एका भन्नाट ठिकाणी जाणार आहोत। या जागेबद्दल आपण सर्वांनी ऐकलं असेलच। चला तर मग आज प्रत्यक्षात हे ठिकाण पाहूया। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल किंवा अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी 4 वाजताच झाली, कारण की संध्याकाळी 7 वाजता जालन्यावरून परतीची ट्रेन पकडायची होती। आज आपण जाणार आहोत उल्कापाताने तयार झालेल्या जगप्रसिद्ध अशा लोणार लेक पाहण्यासाठी। लोणारसाठी शेगाववरून डायरेक्ट बस नाही आहे, परंतु सकाळी 6:15 वाजता मेहकरसाठी बस आहे। मग काय, आम्ही सकाळी 5:30 वाजेपर्यंत सगळं आवरून भक्तनिवासमधून चेकआउट केलं। तुम्हाला शेगाव येथील भक्तनिवासाबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर या सिरीजचा पहिला भाग पहा। भक्तनिवासमधून एसटी स्टँड आणि रेल्वे स्टेशनसाठी 24 तास बस उपलब्ध आहे, परंतु या बसेस पूर्णपणे भरल्यानंतरच निघतात। त्यामुळे आम्ही ऑटो करून बस स्टँडकडे निघालो। मंदिराजवळील भक्तनिवासापासून बस स्टँड फारसं दूर नाही आहे। शेअरिंग ऑटोने 10 रुपये तर प्रायव्हेट ऑटोने 50 रुपये होतात। बस स्टँडवर गेल्यानंतर कळाले की ज्या बसने आम्हाला जायचे आहे ती बस 7 वाजता निघणार आहे। शेवटी 7:30 वाजले तरीसुद्धा बस आली नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या मार्गे जाणाऱ्या बसने बसलो। ही बस दुसरबीड मार्गे जात होती। मेहकर मार्गे जाणाऱ्या बसची वाट पाहत आम्ही या मार्गे जाणाऱ्या बऱ्याच बसेस सोडल्या। तिथे चौकशी केल्यानंतर असे कळाले की शेगावऐवजी खामगाववरून जास्त बसेसचे ऑप्शन अवेलेबल आहेत। जवळपास 3 तासांच्या प्रवासानंतर आम्ही दुसरबीड येथे पोहोचलो। लगेचच आम्हाला लोणारसाठी बस मिळाली। बसमध्ये खूपच गर्दी होती, त्यामुळे लोणारपर्यंत स्टँडिंग जावे लागले। साधारणतः 12च्या सुमारास आम्ही लोणारला पोहोचलो। सकाळी लवकर निघाल्यामुळे ब्रेकफास्टसुद्धा नव्हता केला। बस स्टँडजवळ थोडेसे खाऊन आम्ही लगेचच लोणार विवराच्या दिशेने निघालो। लोणार बस स्टँड ते विवर जवळपास 1 किलोमीटरचे अंतर आहे। बस स्टँडपासून ऑटो देखील अवेलेबल आहे, जे 50 रुपये घेतात। जवळच असल्याने आम्ही पायी विवराच्या दिशेने निघालो। लेकच्या एंट्रीला एक गोष्ट जिथे आपल्याला रजिस्टरमध्ये एंट्री करावी लागते। लोणार लेक सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेमध्ये पर्यटकांसाठी खुले असते। या ठिकाणी गाईडसुद्धा अवेलेबल आहेत, जे 1000 ते 1200 रुपये चार्ज करतात। गेटपासून 5 मिनिटांवरच आपण पोहोचतो गोमुख मंदिराजवळ। गोमुख मंदिरासोबतच येथे अनेक छोटी मंदिरे आहेत। गोमुख मंदिराच्या समोरच भोगवती कुंड आहे, तर या कुंडामध्ये 12माही वाहणाऱ्या धारेमधून पाणी येते। प्राचीन काळात विष्णूने लवणासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि राग शांत करण्यासाठी गंगा नदी येथे अवतरली, असा गावकऱ्यांचा समज आहे। तर या लवणासूर नावाच्या राक्षसावरून या गावाला लोणार हे नाव पडले। मुख्य आणि उंचावरील मंदिर हे विष्णूचे आहे। या मंदिरासोबतच येथे हटकेश्वर, पापहरेश्वर तसेच देवीचे मंदिर देखील आहे। ही मंदिरे देखील प्राचीन असून त्यावर उत्कृष्ट असे कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळते। मुख्य कुंडाच्या शेजारी अजून एक कुंड आहे आणि येथे झऱ्यांमधून पाणी येते। पापहरेश्वर मंदिर हे महादेवाचे मंदिर असून आतमध्ये मुख्य शिवलिंगाच्या भोवती 4 शिवलिंगाच्या आकाराची जागा आहे, परंतु येथे आता शिवलिंगे नाही। मुख्य कुंडामध्ये येणारे पाणी हे गंगा नदीमधून येते असा समज असल्याने या पाण्यामध्ये अंघोळ करणे पुण्याचे मानले जाते। या गंगा नदीच्या धारामुळे या भागाला धारातीर्थ असेही म्हटले जाते, परंतु मुख्य कुंडामध्ये उतरण्यास मनाई आहे। त्यामुळे या पाण्याची एक धार थोडे खाली उतरून गेल्या कुमारेश्वर मंदिराजवळ आहे। जवळपास 15 मिनिटे पायऱ्या उतरल्यानंतर आपण कुमारेश्वर मंदिराजवळ पोहोचतो। कुमारेश्वर मंदिर हे अजूनही चांगल्या स्थितीत आहे। मंदिराचा कळस हा उंच असून वर्तुळाकार आकाराचा आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात आपण वरील बाजूस पाहिले तर आपल्याला सूर्यदेवाची कोरलेली प्रतिमा दिसते। या मंदिराच्या समोरच गोमुख मंदिरातून आलेली धार आहे। या ठिकाणी पाण्यात जाण्यासाठी पुरेशी जागा आहे। हीच धार पुढे जाऊन लोणार सरोवराला मिळते। कुमारेश्वर मंदिरापासून पुढे गेल्यानंतर लोणार सरोवराचा ॲक्च्युअल ट्रेक सुरू होतो। 10 मिनिटे पुढे गेल्यावर वनविभागाची चेकपोस्ट आहे। येथे लोणार सरोवराकडे जाण्यासाठी एंट्री फी भरावी लागते, जी आहे प्रत्येकी 60 रुपये। एंट्री फी भरल्यानंतर मिळालेली रिसिप्ट जपून ठेवा, ज्याचा उपयोग तुम्ही अजून एका भन्नाट ठिकाणासाठी करू शकता। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच येथे फक्त कॅश पेमेंट स्वीकारले जाते। चेकपोस्टपासून पुढे गेल्यावर आपल्याला महादेवाचे मंदिर दिसते।
या मंदिराचे नाव आहे यज्ञेश्वर मंदिर. या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग असून मंडपामध्ये यज्ञासाठी जागा आहे. मंदिराच्या बाहेरच आपल्याला खूप सारे दगडी अवशेष पाहायला मिळतात. लोणार सरोवराच्या रस्त्यामध्ये आपल्याला खूप सारे मंदिरे आहेत. त्यापैकी बहुतांश मंदिरे ही महादेवाची असून त्याचबरोबर राम, हनुमान यांची मंदिरे देखील आहेत. लोणार सरोवराच्या ट्रेकचा हा रस्ता पूर्णपणे जंगलातून असून दोन्ही बाजूंनी दाट झाडी आहे आणि मधून पायवाट आहे. जंगल असल्याने येथे वन्य प्राण्यांची भीती देखील आहे. त्यामुळे मुख्य रस्ता सोडून इतरत्र जाऊ नका. रस्त्यामध्ये खूप सारे माकडे आहेत. त्यामुळे हातामध्ये काही खायचे पदार्थ ठेवू नका आणि माकडांना देखील खाऊ घालू नका. रस्त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात. त्यामुळे प्रवास अजूनच आनंदी होतो. संपूर्ण प्रवास हा जंगलातून असल्याने उन्हाचा त्रास देखील होत नाही. तसेच रस्ता देखील सपाट असल्याने थकायला होत नाही. जवळपास 30 ते 40 मिनिटांच्या ट्रेकनंतर आपण लोणार सरोवराच्या जवळ पोहोचतो. आपण लोणार सरोवर खालून पाहत असल्याने त्याच्या विशालतेचा अंदाज येत नाही, परंतु आपण सपाटीपासून खूप खाली आहोत याचा भास नक्कीच होतो. लोणारचे विवर याची निर्मिती जवळपास 52,000 वर्षापूर्वी झाली असावी असा अंदाज आहे. तर याची निर्मिती उल्कापातामुळेच म्हणजेच आकाशातून धूमकेतू जमिनीवर येऊन पडला आणि मोठा खड्डा तयार झाला. या खड्ड्यामध्ये जमिनीखालील झऱ्यांमुळे पाणी जमू लागले आणि त्याचे विवर बनले. या विवरातील पाणी हे ॲसिडिक असल्याने पिण्यासाठी याचा वापर केला जात नाही. येथे झालेल्या संशोधनानुसार येथे मुख्यतः बेसाल्ट खडकाचे अवशेष सापडले. पाण्याच्या आणि बेसाल्ट खडकाच्या प्रक्रियेमुळे येथील पाणी ॲसिडिक व खारे झाले असे म्हटले जाते. या ठिकाणी खूप साऱ्या जागतिक संस्थांनी संशोधन केले आहे. हे झाले सायंटिफिक कारण. आता आपण पाहूया गावकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते. व्हिडिओमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे बाल विष्णूने येथील लवणासूर या राक्षसाचा वध केला. संस्कृतमध्ये लवण म्हणजे मीठ आणि त्यामुळे हे पाणी खारी झाले असा समज आहे. विवरमधून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. 1 तासामध्ये आम्ही परत मेन गेट जवळ आलो. यज्ञेश्वर मंदिर ते गोमुख मंदिर हा उंचवट्याचा भाग असल्याने येथे चढायला वेळ लागतो. बाहेर आल्यावर जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही येथून 2 किलोमीटरवर असणाऱ्या हनुमान मंदिराला भेट देऊ शकता. येथे झोपलेल्या हनुमानाची मूर्ती आहे. विवराच्या दुसऱ्या बाजूला वनविभागाने व्ह्यू टॉवर बनवले आहे. हे टॉवर मेन गेटपासून 1.5 किलोमीटरवर आहे. तुम्ही ट्रेकसाठी मिळालेली रिसिप्ट येथे दाखवून त्या टॉवरवर जाऊ शकता. या टॉवरवरून आपल्याला लोणार विवराच्या विशालतेचा अंदाज येतो. जर रिसिप्ट नसेल किंवा तुम्हाला ट्रेक करायचा नसेल तर तुम्ही येथे 60 रुपये देऊन विवर पाहू शकता. पण वेळ असेल तर नक्कीच ट्रेक करा. खूपच मस्त एक्सपिरियन्स आहे. जर तुम्हाला लोणारमध्ये स्टे करायचा असेल तर विवराजवळच महाराष्ट्र पर्यटन विभागाचे रिसॉर्ट आहे. जिथे तुम्ही राहू शकता. तुम्हाला जर लोणार विवराच्या माहितीसाठी गाईडची गरज असेल तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा मोबाईल नंबर मेन्शन केला आहे. फक्त त्यांना 1 दिवस आधी फोन करून ते अवेलेबल आहेत की नाही चेक करा. तर लोणार विवराचा भाग आपण इथेच थांबवूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. लोणार ट्रिपसाठी काहीही मदत लागली तर कमेंटमध्ये किंवा इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. शेगाव सिरीजच्या पुढच्या भागात आपण लोणारमधील अजून एका इंटरेस्टिंग ठिकाणाला भेट देणार आहोत. तर पुढचा भाग पाहायला विसरू नका. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.